आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज़, आपका अपना हिंदी न्यूज़ चैनल। जैसा कि आप जानते हैं, सोमवार से छठ महापर्व की शुरुआत हो रही है, जिसे लेकर सभी घाटों एवं तालाबों पर छठ व्रतियों के लिए जोरों शोरों से तैयारियां शुरू है। तो उसी क्रम में ठाणे के राला देवी तालाब पर भी छठ महापर्व की छठ घाट की तैयारियां अंतिम चरण में है, जिसका जायजा करने के लिए शिवसेना सचिव राम रेपाले, पूर्व नगर सेवक एकनाथ भोईर, पूर्व परिवहन सभापति दशरथ यादव, राला देवी छठ समिति के कुलदीप तिवारी एवं सभी पदाधिकारियों संग निरीक्षण किया गया। आने वाले छठ व्रतियों को किसी भी प्रकार की असुविधा न हो, उसे ध्यान में रखते हुए हर प्रकार की सुविधा उपलब्ध कराने की पूरी कोशिश की गई है। लोगों से मिलने के लिए हर वर्ष तत्कालीन मुख्यमंत्री और अभी के वर्तमान उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित रहते हैं। सभी को ढेर सारी शुभेच्छा भी देते हैं। बड़े ही जोरों शोरों से छठ महापर्व की तैयारी पिछले 1 महीने से शुरू की गई है और छठ के दिन सभी को छठ घाट पूरी तरह से तैयार मिलेगा, ऐसा आश्वासन उन्होंने दिया है। आने वाले छठ व्रतियों को किसी भी प्रकार की असुविधा न हो, उसे देखते हुए छोटी से छोटी सुविधाओं का भी विशेष ध्यान रखा गया है। साथ ही सुरक्षा को लेकर भी कड़े इंतजाम किए गए हैं। आपण बघताय गेल्या 1 महिन्यापासून आपण ह्या सगळ्या तलावाच्या आजूबाजूला जी काही सुविधा आपल्याला हवी आहे त्या दृष्टिकोनातून आपण पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करतोय। आणि हे आज नाही, आम्ही गेले 20-22 वर्ष हे करतोय। मग दर वर्षानुवर्ष जो उत्सवचा महोत्सव झालेला आहे त्याच्यामध्ये आपण काय काय अजून सुविधा देऊ शकतो याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो। आणि दुसऱ्यांसाठी आम्ही टीका टिप्पणी करण्यापेक्षा स्वतः उतरून जागेवर जाऊन छठ भक्तांसाठी आपल्याला काय सुविधा देता येते आणि त्यांची पूजा अर्चा करताना त्यांना कुठेही अडचण येणार नाही याची काळजी आम्ही आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार, त्यांच्या मार्गदर्शनानुसार सातत्याने करत असतो। आणि आपण बघताय काल आपण राऊंड मारला, त्याच्यामध्ये आज फरक पडलेला आहे। आता तिकडे आपण बघताय बघा, तलाव पण सगळं गवत बिवत काढण्याची प्रक्रिया काल सांगितली, आज सुरू झाली। म्हणजे उद्यापर्यंत हा तलाव सुद्धा एकदम शुद्ध होऊन जाईल आणि छठ भक्तांना छठ मैयाची पूजा करताना कुठेही अडचण येणार नाही। आणि इकडे असं त्या दिवशी 3 दिवस असं वातावरण तयार होतं की त्या साईडला वाटलं की आपण काशी विश्वेश्वराच्या गंगा घाटवर उभे नाही ना, असं फील ते पूर्वांचल एकता समितीच्या माध्यमातून तिकडे होत असं। शशी यादव असेल, मुन्नू तिवारी असतात, विजय पांडे आहेत, इकडे कुलदीप तिवारी आणि त्यांचे सर्व सहकारी हे मी आणि एकनाथ भोईर, आमचे नगरसेवक विकास रेपाळे असतील, आमचे दशरथ यादवजी असतील, सर्वच लोक, कुणाकुणाची नाव घेणार, सर्वच लोक याच्यामध्ये सामील होत असतात। आणि एक उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र याचं संगमचं रूप ह्या तलावाच्या आजूबाजूला आपण पाहायला मिळतं। असं सुंदर असं तयारी आपली झालेली आहे। थोडंसं काय राहिलं असेल ते उद्यापर्यंत होईल। अगर बघितलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या इथे बारकाईने लक्ष असतो की येणाऱ्या छठ भक्तांना कुठल्याही प्रकारची असुविधा न हो, त्यांना त्या अनुषंगाने आपण इथे तयारी करतायत काय? महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आजही एकनाथ शिंदे साहेबच आहेत आणि त्यांचा हा मतदारसंघ असल्यामुळे त्यांचं इकडे बारीक लक्ष असणं स्वाभाविक आहे। आणि ते नुसते मुख्यमंत्री असताना सुद्धा एक जुना कार्यकर्ता भेटल्यानंतर गाडी थांबवून ते विचारते, अरे मुन्नू तुझं काय चाललंय? म्हणजे असं छोट्या छोट्या कार्यकर्त्याकडे खंबीरपणे मागे उभे राहणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि त्यांचं इकडे लक्ष आहे। आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर हे बघा एक नाक आहे, ठाणे शहर तलाव, रायला तलावाचं सुशोभीकरणाचं काम आता 50% झालेलं आहे। काही दिवसातच इकडे सगळ्यांसाठी पर्यटनाची पर्वणी हे रायला देवी तलाव असेल आणि लहान मुलांना, तरुणांना, ज्येष्ठ नागरिकांना एक सुंदर असं ऑक्सिजन युक्त हा परिसर आपण तयार करतोय। आणि माझ्या माहितीप्रमाणे 8 ते 9 महिन्यामध्ये हा सगळं संपूर्ण तयार होईल आणि छठ पूजा झाल्यानंतर आम्ही पुन्हा स्वच्छता करून बाकी ठाणेकरांना इथे सुविधा उपलब्ध करून देतो की त्यांना कुठेही अडचण, सकाळी मॉर्निंग वॉक असेल, इव्हिनिंग वॉक असेल, प्रेमी युगलांना बसण्याची जागा असेल, असे सगळे सुविधा आम्ही करत असतो।
सोमवारपासून असं इथे 2 दिवसाचे छठ महापर्व सुरू होत आहे. सगळ्यांना काय संदेश द्या, काय बघा, मी नेहमी सांगतो कि छठ मैयाकडे आम्ही सांगितलं, हे माता रानी हमारे साहब को महाराष्ट्र के मुख्यमंत्री पद पर बिठाओ। उन्होंने हमारे सपना पूरा कर दिया। हमने जो उनसे मांगा उन्होंने भर भर के दिया है। अभी साहब डीसीएम है, इस वक्त भी हम बोलेंगे ये छठी मैया हमारे आदरणीय एकनाथ जी शिंदे साहब को फिर से मुख्यमंत्री पद पर विराजमान करो, ताकि उनके हाथों से गौर गरीब जनता की सेवा हो जाए और सबकी सुविधा हो जाए। यही मनोकामना हम सारे कार्यकर्ता की है और मुझे पूरा खातरी है, पक्का खातरी है कि छठी मैया हमको खाली हाथ जाने नहीं देगी और आने वाली अगले साल की छठ पूजा में शिंदे साहब पूजा करने के लिए महाराष्ट्र राज्य के सीएम के नाते ही आएंगे, ये भी मुझे पूरी खात्री है। माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये होणारा हा सर्वात मोठा उत्सव आहे। आज छठ मैयाची पूजा ही सूर्याची पूजा असते, त्यामुळे संध्याकाळी सुद्धा सूर्यास्त होतो त्यावेळेला अर्घ दिला जातो आणि त्याचबरोबर सकाळी सुद्धा 28 तारखेला उगवत्या सूर्याला अर्घ दिला जातो। हा ॲक्च्युली महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात आता मोठा एक पर्व सुरू झालेला आहे आणि त्या पर्वाला अनेक आमच्या माता भगिनी या ठिकाणी येत असतात आणि त्यांची कुठली गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनाने शिंदे साहेबांच्या आदेशानुसार राम रेपाले महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे सचिव आणि त्याचबरोबर मी नगरसेवक म्हणून या ठिकाणी ही देखभाल करत असतो। कारण याचं कारण असं आहे, कारण हे पूर्वचल समिती उद्या म्हणजे कुलदीपजी छठपूजा सेवा समिती छठपूजा कुलदीपजी तर गेले 22 वर्षापासून छठपूजेचा उत्सव हा या ठिकाणी करत होते आणि त्याचबरोबर आता त्याला मोठा स्वरूप प्राप्त झालेला आहे। पूर्वी लहान असायचा, परंतु आता त्याचा मोठा स्वरूप प्राप्त झाल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय न व्हायला पाहिजे का परिवारासह आपल्या परिवाराला अगदी सुख शांती आरोग्यमय असं जावं यासाठी आईची प्रार्थना करत असतात, सूर्याची उपासना करत असतात आणि त्यामुळे इथं त्या येणाऱ्या नागरिकांची कुठेही गैरसोय होता कामा नये। शिंदे साहेब आता आपण पूर्वी शिंदे साहेब स्वतः या ठिकाणी बघायचे, परंतु आता शिंदे साहेब महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे व्यस्त असल्यामुळे या ठिकाणी आम्ही स्वतः या ठिकाणी येऊन यांची देखभाल करतोय। कारण शेवट लोकांची गैरसोय होता कामा नये, कारण शिंदे साहेबांचा ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने मतदारसंघ सुद्धा शिंदे साहेबांचा आहे आणि त्यामुळे शिंदे साहेबांचे जे येणारे चाहते आहेत किंवा छठमयाचे येणारे चाहते आहेत त्यांची गैरसोय होता कामा नाही, याच्यासाठी आम्ही लोकांनी या ठिकाणी येऊन या पूर्व तयारीची पाहणी केलेली आहे। ज्या प्रकारे आपल्या 1 महिन्यापूर्वी या रायलादेवी छठ घाटाची आपण पाहणी करताय, प्रत्येक सुविधा आपण इथे बघताय, तरी विरोधकांची टीका टिप्पणी सुद्धा याच्यावर होते। नाही, विरोधकांच्या टीका टिप्पणी आम्ही काय उत्तर देणार नाही, का त्यांना दुसरा काही काम नसतो, त्यांना फक्त टीका टिप्पणीच असतो। आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत, वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे कार्यकर्ते आहोत, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे कार्यकर्ते आणि त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आणि त्याचबरोबर आज आपण तुम्ही पाहता महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने काम करतात, आज ते स्वतःला कार्यकर्ता म्हणूनच काम करून घेतात, झोकून घेतात। त्यामुळे आमचंही काम आहे कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी येऊन ही सगळी पाहणी करायची आणि म्हणून आम्ही काम करत असतो। कारण शेवट आम्हाला टीका टिप्पणी कोण करतो त्याच्यावर उत्तर देण्यापेक्षा काम काय केलं पाहिजे हे आमच्या नेत्याने आम्हाला सांगितलेलं आहे, का तुम्ही कामावर लक्ष द्या, टीका टिप्पणीवर लक्ष देऊ नका। म्हणून राम रेपाले साहेब आणि त्यांच्याबरोबर आम्ही एकत्रपणे आज हे कुलदीप तिवारी असू द्या, तिकडे शशीभाई यादव असू द्या, यांनी जे त्या ठिकाणी महाआरती होते, या ठिकाणी पूजा होते, पूजा झाल्यानंतर त्या ठिकाणी महाआरती होते, हे दोन्ही कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे झाले पाहिजेत, लोकांना सुविधा चांगल्या मिळाल्या पाहिजेत, यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत असतो। आम्हाला बाकी राजकारणाशी काही लेणं देणं नाहीये, याच्यामध्ये राजकारण हा वेगळा राहतो, परंतु या ठिकाणी जनसेवा हीच ईश्वर सेवा या पद्धतीने काम करण्याचा जो मानस आहे तो आम्ही करत असतो। त्यामुळे लोक काय टीका टिप्पणी करतात याच्याशी आम्हाला उत्तर देण्याची गरज वाटत नाही। सोमवारपासून तर 2 दिवसाचा हा छठ महापर्व सुरुवात होणार आहे। सगळे छठ भक्तांना काय हे घाट पूर्ण त्यांना तयार भेटेल का? सर्व छठ भक्तांना कुठेही असुविधा होणार नाही, कारण हा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीतने तयार झालेले आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मुशीत तयार झालेले एकनाथ शिंदे साहेब यांच्या मतदारसंघातला हा कार्यक्रम आहे
आणि त्यामुळे कुठल्याही छठ भक्ताची असुविधा होणार नाही. आम्ही या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून, एक शिपाई म्हणून आम्ही काम करत असतो. त्यामुळे कुठल्याही छठ भक्ताची असुविधा होऊ देणार नाही, कुठल्याही माता बहिणीची कुठलीही ओरळ होऊ देणार नाही. अशा प्रकारे काम या ठिकाणी सुरू आहे आणि ते पूर्ण होईल. महाराष्ट्र राज्य के भाग्य विधाता, महाराष्ट्र राज्य को जिसने ये दिखा दिया कि मुख्यमंत्री हो तो कैसा हो, घर घर जाने वाला, गली गली में घूमने वाला मुख्यमंत्री महाराष्ट्र ने पहली बार देखा। हमारी जितनी माताएं बहनें जो छठ व्रत करने वाली हैं, सभी माताओं बहनें के लाडले भाई के रूप में जिन्होंने एक नया परिचय यहाँ पे जिनको मिला हुआ है, ऐसे हमारे सभी के आशा स्थान सम्माननीय आदरणीय एकनाथ जी शिंदे साहेब के आदेशानुसार, उनकी भक्ति भावना की जो एक सोच है, उस सोच के अनुसार यहाँ पर हर वर्ष छठ पूजा का ये जो कार्यक्रम है अच्छी तरह से मनाया जाता है। हमारे राम रेपाले साहब और एकनाथ भोईर साहब ने अभी आपको बताया सारी बातें, इसलिए मैं ज़्यादा लंबा नहीं खींच रहा हूँ। लेकिन मैं आपको एक बात ये बताना चाहता हूँ कि आज यहाँ पे जो छठ पूजा का इतना सुंदर प्रारूप कार्यक्रम, जो छठ पूजा उत्सव का महोत्सव हो जा रहा है, इसका अगर किसी को क्रेडिट जाता है तो हमारे महाराष्ट्र राज्य के हमारे उप मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहब को जाता है, उनकी सोच को जाता है। इस कोपरी 5 पखाड़ी विधानसभा क्षेत्र ठाणे जिले के जो लोग हैं उनके प्रति जो उनका स्नेह है, प्यार है, उसको जाता है। क्योंकि यहाँ पे एकनाथ शिंदे साहब के अंदर जो मैं बरसों से देख रहा हूँ, उनके अंदर जात पात प्रांत धर्म की भावना नहीं रहती है। वो उनको मैं अभी छठ पूजा के राम रेपाले साहब, भोईर साहब, हम लोग सब लोग ऐसा सोच रहे हैं कि शिंदे साहब ने हमारे हिंदू धर्म को जो एक स्थान दिया है अपने मुख्यमंत्रित्व काल में, जिसका पूरे देश ने सराहना की है, उस चीज को हम सब लोग मिल करके उनको हिंदू जननायक के रूप में देखते हैं को हिंदुत्व के लिए एक बहुत बड़े आशीर्वाद स्वरूप हमको प्राप्त हुए हैं। हमारे गौ माता को उन्होंने राज्य माता का दर्जा दिया, इससे बड़ा और हम सभी हिंदू भाइयों के लिए क्या हो सकता है। वो बोलते नहीं है। हमारे भोईर साहब ने बताया कि एकनाथ शिंदे साहब ये बोलते हैं कि बात से नहीं काम से लोगों को अपना परिचय दो। तो उस तरीके से इस छठ पूजा के रायला देवी तालाब के इस महोत्सव में शिंदे साहब का काम निश्चित रूप से बोल रहा है। शिंदे साहब के आदेश से, शिंदे साहब से स्नेह रखने वाले हिंदू हृदय समाज बाला साहेब ठाकरे धर्मवीर के नेतृत्व में काम करने वाले यहाँ पर उपस्थित आप हमारे साथ में सम्माननीय श्री राम रेपाले साहब, सम्माननीय श्री एकनाथ जी भोईर साहब, जो इस छठ पूजा के तमाम समस्याओं सुविधाओं पे अपना बारीक नजर रखते हैं। अगर मैं भी कहीं कम पड़ता हूं तो भी वो मुझे सचेत करते हैं, मुझे आगे ढकेलते हैं, बोलते हैं, डांटते हैं, समझाते हैं कि ये यहाँ पे ऐसा नहीं, ऐसा होना चाहिए, यहाँ पे ऐसा नहीं होना चाहिए। मतलब कुल मिला जुला करके हम छठ भक्त इस पूजा को लेके जितने जागरूक है, उससे कहीं ज्यादा शिंदे साहब के मार्गदर्शन में, नेतृत्व में राम रेपाले साहब, एकनाथ भोईर साहब यहाँ पे जागरूक हैं। और जागरूक होना एक विषय, खड़ा होके काम करवा के लेना एक विषय होता है। आज हमारे आप चैनलों पे तमाम सारे लोग बहुत प्रकार की बातें करते हैं, टीका टिप्पणी करते हैं। मैं उस विषय पे जाना नहीं चाहता हूं, लेकिन मैं सिर्फ इतना जरूर कहता हूं, आप खूब टीका टिप्पणी करिए, चाहे जिसके ऊपर करिए, लेकिन ये छठ भक्त जो है, जो छठ भक्त का जो कार्यक्रम है, ये एक धार्मिक कार्यक्रम है, ये किसी का कार्यक्रम नहीं है, हम सबका कार्यक्रम है। जो लोग काम कर रहे हैं, जो लोग काम करवा रहे हैं, अगर आप में जरा सा भी दानत है तो उसका क्रेडिट भी उनको देना सीखिए, तब आपके टीका टिप्पणी जो है हम उसको समझ सकते हैं कि आप टीका टिप्पणी कर सिर्फ। हाँ बोलिए। सर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब मुख्यमंत्री बनकर एक बार यहाँ पर पूजा करने, क्या फिर से दोबारा वो एक बार फिर मुख्यमंत्री बनकर यहाँ पर आएंगे? देखिए, ये पूजा ही आदरणीय सम्माननीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब का है, मैं तो ऐसा बोलता हूँ। और यहाँ के जितने छठ भक्त आते हैं, जितनी माताएं बहनें आती हैं, वो उनके अपने हैं। और
हर व्यक्ति अपनों के पूजा में नहीं आए, ऐसा नहीं हो सकता है। शिंदे साहब जब विधायक थे तो भी हमारे छठ पूजा के कार्यक्रम में हमेशा सम्मिलित हुए हैं, मंत्री थे तो भी सम्मिलित हुए हैं। जब मंत्री थे तो मेरे अंदर से एक भावना निकली और मैंने कहा कि आदरणीय एकनाथ शिंदे साहब, इस बार आप मंत्री के रूप में यहाँ पर आए हैं, अगली बार आप आओ तो मुख्यमंत्री के रूप में आए। और कहीं ना कहीं उनकी भक्ति, उनका भाव, उनका छठ पूजा के प्रति स्नेह को देखते हुए छठी मैया ने उनको आशीर्वाद दिया और वो मुख्यमंत्री बन गए। तो वो उस मुख्यमंत्री बनने के बाद वो सब काम छोड़ करके अपने मुख्यमंत्री के रूप में भी इस छठ पूजा में उपस्थित रहे। आज उप मुख्यमंत्री हैं, उनको हम लोगों ने निमंत्रित किया है, हमारे सारे नेतागण ने निमंत्रित किया है और उन्होंने आश्वस्त किया है कि हम जरूर आएंगे। और मैं सभी जनता, आपके माध्यम से जनता को बताना चाहता हूं कि आपसे मिलने के लिए हमारे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब यहाँ पे अवश्य आएंगे।